मी माझ्या सर्व माता भगिनी, माझे सर्व बांधव, माझे सर्व तरुण मित्र सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गेले 1.5 तास शिरूर शहरातील माझ्या सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, रासप, भाजप सगळ्या कार्यकर्त्यांनी पावसाची अंधाराची तमा न करता इतकी भव्य जंगी मिरवणूक काढली। त्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी झाला। खरं म्हणजे हे उद्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं मी समजतो। मी अनेक निवडणुका पाहिल्या, मी अनेक निवडणुका लढलो, पण आजच्या निवडणुकीच्या प्रचारामधला उत्साह जर पाहिला तर मला पूर्ण खात्री आहे की शिरूर शहरातून, परिसरातून, पंचक्रोशीमधून जवळजवळ 80% वर मला मतदान या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। मी उभा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे। आणि म्हणून आपकी बार फिर एक बार आणि जर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे आणि असे असेल तर आपल्या विभागाचा खासदार सुद्धा त्यांच्या विचाराचाच पाहिजे। आपण गेल्या वेळेला चूक केली, गेल्या वेळेला आपण चूक केली, चुकीचा माणूस निवडून दिला, विरोधी पक्षातला माणूस निवडून दिला आणि 5 वर्ष मतदारसंघाचं नुकसान झालं। 5 वर्ष मतदारसंघ पाठीमागे गेला। 1 रुपयाचा निधी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही। मग वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असतील किंवा इतर अनेक काही प्रश्न असतील, 1 रुपयाचा निधी न आल्यामुळे आज माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता विचार करायला लागली की पुन्हा आम्हाला चूक करायची नाही, ह्या वेळेला फक्त आणि फक्त दादांना निवडून द्यायचं हा निर्धार जनतेने केलेला आहे। आणि मला ह्या पुढच्या काळामध्ये जी कामं करायची आहेत, पाठीमागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि ते करण्यासाठी समजा पुणे नाशिक रेल्वे 25,000 कोटी, हायवेचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न सगळ्या मतदारसंघाचे जर सोडायचे झाले तर दुसरे 25,000 कोटी, असे 50,000 कोटी रुपये जर पाहिजे असतील तर आपल्याला सत्तेतलाच खासदार निवडून देऊन केंद्रातून आपल्याला पैसे आणण्यासाठी त्याची मदत होईल। आणि म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करायची, शिरूर शहराबद्दल तर मला कधी शंका नव्हती, शिरूर तालुक्याबद्दलही कधी शंका नव्हती। गेल्या वेळेला आपण कुठेतरी चुकलो, भावनेच्या आहारी गेलो, पण ह्या वेळेला मला पूर्ण खात्री आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल याची मला खात्री आहे। आणि हे सगळं करत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे, आम्ही सुरुवातीला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे 3 पक्ष होते, पण गेल्या 15 दिवसापूर्वी राज्याचे आमचे तरुण तडफदार नेते, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, मनसेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब यांनी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। तो महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होता, कुठलीही अपेक्षा न ठेवता। आणि म्हणून माझे सर्व मनसेचे सर्व माझे सैनिक शिरूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या सोबत जॉईन झालेले आहेत। 2-3 बैठका झालेल्या, शिरूर हवेलीची बैठक झालेली, खेड आळंदीची बैठक झाली, 2 दिवसामध्ये बाकी सगळ्या बैठका होऊन ती फौज सुद्धा एक कडवट काम करणारे सर्व शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, ते पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। मला जाता तर एवढं सांगायचंय, उद्या मला वाटतं काहीतरी कलाकार येणार आहे इथं, आणि तो आल्यानंतर आपण त्याला विचारावं
आढळरावांनी आमची पाण्याची योजना 74 कोटी 70 कोटी रुपयाची केली. आपण काय केलं? आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न म्हणजे आपली जुनी शाळा लाटेहाळीची, त्यासाठी जवळजवळ 4 कोटी रुपये टाकले. आपण किती दिले? हा सगळा प्रश्न आपण या विद्यमान खासदाराला विचारणं गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षात काही काम केलं नाही. गेल्या 3 महिन्यामध्ये फक्त आता उभं राहायचं म्हणून शेतकरी आठवतो, म्हणून कुठंतरी स्वाभिमान आठवतो, म्हणून कुठंतरी साहेबांची निष्ठा आठवते. माझ्या दृष्टीनं आमच्या शिरूर शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न इतका महत्वाचा होता. आपण एकही मीटिंग एकही मिनिट त्यासाठी दिला नाही. शिरूरचे कुठले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे सत्ता होती, आपण सत्तेत होता 5 वर्ष. मग असा निवडून जाणारा पोकळ खासदाराची आम्हाला उपयोग काय? हा बिनकामाचा खासदार आपल्याला घरी बसवायचा. त्याची ऍक्टिंग चांगली आहे, त्याचा अभिनय चांगला आहे, त्याचं सगळं चांगलं आहे. आपण त्याला त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी देऊ आणि ह्या वेळेला घरी बसवू. मी यापेक्षा जास्त काय बोलणार नाही. जास्त बोललो तर पुन्हा एकदा भाषण करायला इथे यायचंय मला चौकामध्ये. अनेक सभा होणार आहेत. मला आपल्याला सांगायचंय की उद्या मला माझा उमेदवारीचा फॉर्म भरायचा आहे. उमेदवारीचा फॉर्म भरायचा उद्या सकाळी. माझ्या सर्व बांधवांना भगिनींना मला विनंती करायची, उद्या सकाळी 10 वाजता बालगंधर्व नाट्यगृहाच्या पासून त्या चौकापासून आपण फॉर्म भरायला जाणार आहेत. आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आम्ही सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील आणि सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. त्याच्यानंतर मला आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की 29 तारखेला देशाचे सन्माननीय पंतप्रधान पुण्याला सभेमध्ये आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या बाजूला लागून असलेलं रेसकोर्स म्हणजे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बॉर्डरवरच ती सभा होणार आहे. त्या सभेला आपल्याला लाखोच्या संख्येनं उपस्थितीत राहायचं आहे. त्यांची ही सभा आपल्यासाठी, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ऐतिहासिक सभा होणार आहे. आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अमितभाई शाह यांची सुद्धा सभा अपेक्षित आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची सभा आहे. धनंजय मुंडे हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मी लवकरच पुन्हा एकदा शिरूर शहरामध्ये आपल्या दर्शनाला येईल आणि सगळ्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ही जी विकास कामं करत असताना मला सगळ्या शिरूरच्या माझ्या नगरसेवकांनी आणि विशेष करून आमचे सहकारी प्रकाश शेठ धारीवाल यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी जे मी काम केलं विकास कामं करत असताना आदरणीय एकनाथभाई शिंदेकडनं कामं आणण्यासाठी, पाण्याची योजना मंजूर करून आणण्यासाठी जे काही सहकार्य करायचं ते आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल आणि सगळ्या नगरसेवकांनी केलं. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की उद्या फॉर्म भरणार आहे आणि 29 तारखेला नरेंद्र मोदीजींची सभा पुण्याच्या रेसकोर्स मैदानावर होणार आहे. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी बोलून थांबतो. धन्यवाद. अब की बार स्वर्गीय बाबूराव पाचरले